तुम्ही ज्योतिषी नाहीत, पण विदर्भापुरतं तरी सांगा. परिणय फुकेंचा विदर्भासाठी किती आकडा आहे? शहांनी 50चा आकडा दिलाय. तुमचा अंदाज कितीचा आहे? कारण विदर्भात ज्याच्या जागा जास्त येतात तो सत्ता राखतो असं म्हणतात. विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू असताना बोलभिडून भाजपचे नेते परिणय फुकेंना हा प्रश्न विचारला होता. फुकेंचं यावर उत्तर होतं, अमित शहांनी एकदा आकडा सांगितला तर त्याच्या मागं मोठा अभ्यास असतो, त्याच्या मागं मोठी यंत्रणा असते, स्ट्रॅटेजी असते. आणि अमित शहांनी 50चा आकडा जर दिला असेल तर मी दाव्यानं सांगतो 50च्या 51 होतील. कट टू 23 नोव्हेंबर. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि परिणय फुकेंचा विदर्भातील हा आकडा जवळपास खरा ठरला. महायुतीनं विदर्भात 49 जागा जिंकल्या तर महाविकास आघाडीनं 14. राज्यातील सत्तेचा मार्ग विदर्भातून जातो असं म्हणतात. शेवटी तेच खरं ठरलं, कारण विदर्भात महायुती महाविकास आघाडीला वरचढ ठरली आणि सत्तेत जाऊन बसली. पण लोकसभा निवडणुकीत विदर्भात परफॉर्मन्स घसरलेल्या महायुतीला विधानसभा निवडणुकीत एवढं घवघवीत यश कसं मिळालं? भाजपचे मिशन विदर्भ नेमकं कसं यशस्वी झालं? पाहूया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोलभिडू. लोकसभा निवडणुकीत महायुतीचा विदर्भातील परफॉर्मन्स घसरला होता. भाजपनं लोकसभा निवडणुकीत विदर्भात 8 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी भाजपला फक्त अकोला आणि नागपूर या 2च जागेवर विजय मिळवता आला, तर शिंदे गटानं फक्त बुलढाण्याची जागा जिंकली होती. विदर्भात काँग्रेसनं 5 जागा जिंकल्यामुळं काँग्रेसला मोरल बूस्ट मिळाला होता आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेस विदर्भात चांगला परफॉर्मन्स करेल असं बोललं जात होतं. पण घडलं अगदी उलटच. पक्षवाईज विचार करायचा झाल्यास विदर्भात भाजपनं 38 जागा जिंकल्या, शिंदे गटानं 4 तर अजित पवार गटानं 6 जागा जिंकल्यात. यात अपक्ष रवी राणा यांची जागा घेतल्यास महायुतीचा एकूण आकडा हा 49 होतो. दुसरीकडे महाविकास आघाडीचा विदर्भात परफॉर्मन्स अपेक्षेपेक्षा कमी राहिला. काँग्रेसनं 9 जागा तर ठाकरे गटानं 4च जागा विदर्भात जिंकल्या. शरद पवार गटाला विदर्भात आपलं खातंही उघडता आलं नाही. 2019ला विदर्भात भाजपनं 29 जागांवर विजय मिळवला होता. म्हणजे गत टर्मच्या तुलनेत यावेळी भाजपनं 9 जागा विदर्भात वाढवल्यात. 2014 साली भाजपनं विदर्भात 44 जागा जिंकल्या होत्या. थोडक्यात सांगायचं तर विदर्भाला भाजपनं आपला गड बनवलंय. कधी काळी काँग्रेसच्या असणाऱ्या या गडात भाजपनं मागील 3 टर्म मैदान मारत आपलं वर्चस्व निर्माण केलंय. पण प्रश्न आहे, विदर्भात लोकसभेला परफॉर्मन्स घसरलेल्या भाजपनं विधानसभेत मात्र एवढं घवघवीत यश कसं मिळवलं? याचं पहिलं उत्तर आपल्याला लोकसभा निवडणुकीत मिळतं. लोकसभा निवडणुकीत भाजपनं विदर्भाला गृहीत धरलं होतं. मोदी लाटेवर विदर्भ आपण जिंकू असं भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटायचं. त्यामुळं कार्यकर्ते शिथिल आणि नेते गाफील राहिल्याचं सांगितलं जातं, ज्याचा फटका लोकसभा निवडणुकीत भाजपला बसला होता. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर मात्र भाजपचे कार्यकर्ते सावध झाले आणि भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वापासून सगळेच नेते विदर्भात सक्रिय झाले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर भाजपनं मध्य प्रदेशचे नेते कैलास विजयवर्गीय आणि नरेंद्र तोमर यांना विदर्भात पाठवलं. या नेत्यांनी प्रत्येक विधानसभा दौरा काढला, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या, लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुका समजून घेतल्या. थोडक्यात सांगायचं तर या नेत्यांनी झोपलेल्या कार्यकर्त्यांना जागा करायचं काम मागील 4 महिन्यांपासून केलं, ज्याचा फायदा विधानसभेला झाला. लोकसभेतील पराभवानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी पहिला दौरा केला तो होता विदर्भाचा. विदर्भाच्या प्रत्येक नेत्यांची भेट त्यांनी घेतली आणि ज्या आमदारांची तिकीटं कापली जाणार आहेत त्यांना सावध केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तेली समाजाचं वर्चस्व असणाऱ्या वर्धा जिल्ह्यात विधानसभेच्या प्रचाराआधी सभा घेऊन मायक्रो ओबीसी भाजपच्या पाठीमागं कसा उभा राहील याची खात्री करून घेतली. थोडक्यात सांगायचं तर भाजपनं विदर्भ जिंकण्यासाठी अगदी सूक्ष्म पातळीवर नियोजन केलं होतं, जे दिसत कोणालाच नव्हतं, मात्र ग्राउंडवर काम करत होतं. थोडक्यात लोकसभा निवडणुकीत अपयश आणि त्यातून भाजपनं घेतलेला धडा हे भाजपच्या विदर्भातील यशामागील पहिलं कारण सांगितलं जातं. भाजपच्या विदर्भातील यशामागील दुसरं कारण म्हणजे संघाचं केडर ऍक्टिव्ह होणं. जिथं भाजपचे नेते ऍक्टिव्ह झाले तिथे संघ सुद्धा भाजपच्या नेत्यांसोबत उभा राहिला. अजित पवार गट सोबत आल्यामुळे संघाचे कार्यकर्ते नाराज असल्याचं बोललं जात होतं, पण संघाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढून त्यांना ग्राउंडवर काम करण्यास भाग पाडलं. संघ जेव्हा ग्राउंडवर काम करतो तेव्हा तो दूर दूर दौरे करतो. विदर्भात संघानं हे अगदी पद्धतशीरपणे घडवून आणलं. भाजप सत्तेपासून दूर गेल्यास हिंदू खतरे में है असा प्रचार संघानं केला. यात एक है तो सेफ है आणि बटेंगे तो कटेंगे या सगळ्या गोष्टीचा वापर संघानं आयुधासारखा केला होता. उमेदवार, संघ समन्वयक आणि संघाचे कार्यकर्ते यांच्यात एक वॉर रूम स्थापित करण्यात आली होती. संघाचे कार्यकर्ते ग्राउंडवरील फीडबॅक भाजपला द्यायचे आणि भाजप त्याप्रमाणे काम करायचा. संघानं पहिला प्रयत्न केला तो मतदान बाहेर काढण्याचा, जो सगळ्यात यशस्वी ठरला. दुसरी बाजू होती प्रचाराची.
यात संघ कुठल्याही पक्षाला मतदान करण्याऐवजी देशहितासाठी मतदान करा असं आवाहन करत होता, ज्यामुळे राष्ट्रीय मुद्द्यावर मतदार एकवटला गेला. यात संघानं विदर्भात प्रत्येक ओबीसी घटकात जाऊन त्यांना हिंदुत्वाच्या छत्राखाली आणण्याचं काम केलं, ज्यामुळे ओबीसी मतदार भाजपच्या बाजूने राहिला. संघ आणि भाजपमधील या नियोजनाचं खरं श्रेय केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते भूपेंद्र यादव यांना जातं. त्यांनीच भाजप आणि संघामधील हा संगम पुन्हा नव्यानं घडवून आणल्याचं सांगितलं जातं. विदर्भात भाजपच्या यशाचं तिसरं कारण म्हणजे भाजपनं विदर्भात काँग्रेसच्या प्रत्येक महत्त्वाच्या नेत्याला घेरण्यास सुरुवात केली. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या यशोमती ठाकूर, नाना पटोले, विजय वडेट्टीवार आणि सुनील केदार यासारख्या महत्त्वाच्या नेत्यांनी विदर्भात मोलाची भूमिका पार पाडली होती. खरं तर विदर्भातील काँग्रेसच्या यशामागं हेच नेते होते, पण विधानसभा निवडणुकीत भाजपनं याच नेत्यांना टार्गेट केलं. यशोमती ठाकूरांना भाजपनं तिवसामध्ये तर सुनील केदारांना भाजपनं सावनेरपुरतं मर्यादित केलं. त्यांना त्यांच्या गडाच्या बाहेर भाजपनं येऊ दिलं नाही. नाना पटोले राज्यभर फिरत असले तरी नाना पटोले फक्त 208 मतांनी निवडून आले, तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार फक्त ब्रह्मपुरी पुरतेच सीमित झाले. भाजपच्या स्ट्रॅटेजीचा फायदा असा झाला की हे नेते विदर्भात इतर ठिकाणी फिरू शकले नाहीत. त्यामुळे प्रचाराचा सगळा भार नाना पटोले यांच्यावर आला होता. काँग्रेसच्या विदर्भातील महत्त्वाच्या नेत्यांना त्यांच्या भागापुरतं सीमित करणं हे भाजपच्या विदर्भातील यशाचं तिसरं कारण सांगितलं जातं. थोडक्यात सांगायचं तर विदर्भात भाजपनं आखलेलं सूक्ष्म नियोजन, काँग्रेसच्या नेत्यांभोवती लावलेला ट्रॅप आणि संघाचं सक्रिय होणं हे भाजपच्या विदर्भातील यशामागची 3 कारणं सांगितली जातात. तुम्हाला काय वाटतं? भाजपच्या विदर्भातील यशामागं नेमकी कोणती कारणं असू शकतात? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.